भारत का हर नागरिक देख रहा है कि कैसे भारत की नारी शक्ति की उड़ान को रोक दिया गया, उनके सपनों को बेरहमी से कुचल दिया गया। हमारे भरसक प्रयास के बावजूद हम सफल नहीं हो पाए। नारी शक्ति बंधन अधिनियम में संशोधन नहीं हो पाया। स्वार्थी राजनीति का नुकसान देश की नारी शक्ति को उठाना पड़ा है कि जब ये नारी हित का प्रस्ताव गिरा तो कांग्रेस, डीएमके, टीएमसी, सपा जैसी परिवारवादी पार्टियां खुशी से तालियां बजा रही थी। महिलाओं से उनके अधिकार छीनकर ये लोग मेजे थपथपा रहे थे। तुम्हाला खरंच वाटतंय का इंडिया आघाडी नारी शक्तीची उडान रोखण्याचा प्रयत्न करत आहे? किंवा तुम्हाला खरंच वाटतंय का जे इंडिया आघाडीने जे सेलिब्रेशन केलं होतं, बाक वाजवले होते, तो म्हणजे नारी शक्तीचा खरंच अपमान आहे का? किंवा तुम्हाला असाही प्रश्न पडतोय का की मोदींचे भाषण म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे का? भाजपाने लोकसभेमध्ये फक्त वुमन्स रिझर्वेशन बिलच टेबल केलं होतं, की त्याच्यासोबत आणखीन काही विधेयकं त्यांनी सादर केले होते? हे हे असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील, तर त्या प्रश्नांची उकल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करू. एप्रिल 16 ते 18 या दरम्यान जे लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं. तर जशी समाज माध्यमातून आवळ उठलेली आहे, की ते महिला संदर्भात ते अधिवेशन बोलावलं होतं. तर ते पूर्णतः चुकीचं आहे. तिथे फक्त महिला आरक्षणाचाच विधेयकच होतं का? तर नाही. तर महिला आरक्षण विधेयकासोबतच अजून 2 बिल होती. एक होतं डिलिमिटेशन बिल 2026 आणि दुसरं होतं 131वी घटना दुरुस्ती. अशी टोटल 3 बिले एकत्रितपणे क्लब करून 16 ते 18 एप्रिलच्या अधिवेशनात मांडली गेली होती. सर, ह्या 3 बिलांचा एकत्रितपणे विचार करण्याच्या आधी आपण पहिला महिला रिझर्व्हेशन बिलबद्दल बोलूया. तर जो नारी शक्ती अधिनियमन कायदा 2023 जो संबोधला जातोय आणि जो परत एकदा टेबल केला जात होता, तर तो परत एकदा मांडला का गेला? कारण की तुम्हाला सगळ्यांना जर तुमची जर मेमरी शार्प असेल, तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल महिला आरक्षण बिल हे 20 सप्टेंबर 2023ला 454 अगेन्स्ट 2 वोट्सनी लोकसभेत मंजूर झालं होतं आणि 21 सप्टेंबर 2023ला राज्यसभेत एकमतानं पास झालं होतं. तर जर असं जर बिल आहे, ते जर ऑलरेडी लोकसभेत आणि राज्यसभेत पास झालेलं आहे, तर परत एकदा हे टेबल का झालं? किंवा चर्चेला का आलं? तर त्याच्यात खरी गोम आहे, की मोदी सरकारने जी गाठ मारून ठेवलेली आहे याच्यासोबत डिलिमिटेशन कमिशन सोबत बिल सोबत या महिला रिझर्व्हेशन बिलची गाठ मारून ठेवलेली आहे. म्हणजे तुम्हाला डिलिमिटेशन बिल पास करायचं आहे. पण त्याच्या तुम्ही ढाल म्हणून महिला आरक्षणाचा बिल तुम्ही समोर केलेला आहे. तर ह्याच्यातून तुमचा महिलांविषयीचा दुटप्पीपणा समोर येतोय. तर ते 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 आपण परत सखोलात जाऊ, की डिलिमिटेशन काय आणि महिला रिझर्व्हेशन काय? महिला रिझर्व्हेशन बिल काय? तर सुरुवात करूया, की डिलिमिटेशन जे बिल आहे. जे तुम्हाला सांगितलं जाते, की महिला रिझर्व्हेशनला ह्या सगळ्यांनी अपोज केलं, इंडिया आघाडीने अपोज केलं, तर ते साफ खोटं आहे. तर त्यांचा मेन विरोध आहे डिलिमिटेशन बिल 2026ला. तर नक्की डिलिमिटेशन बिल काय आहे? तर किंवा युजुअली हे डिलिमिटेशन होत असतं का? नक्की काय होत असतं? तर ह्याच्यामध्ये काय असतं, की डिलिमिटेशन कमिशन हे दर 10 वर्षांनं व्हायचं. म्हणजे 1952, 62, 72 त्याच्यानंतर मध्ये खूप मोठा गॅप पडला 2002 आणि 2002 नंतर ते अपेक्षित होतं 22ला, पण ते झालेलं नाहीये. ते पुढे ढकलत गेलेलं आहे आणि ते कोविड हे वेगवेगळे कारणं आली आणि ते आता 2026ला टेबल केलेलं आहे. तर ह्या डिलिमिटेशन नक्की करतं काय? तर काय असतं, प्रत्येक मतदारसंघाची पुनर्रचना केली जाते. तर त्यांचा उद्देश काय असतो, की प्रत्येक मतदारसंघातला स्पेसिफिक रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे. त्याची भौगोलिक परिस्थिती बदललेली असते. त्याची जिओग्राफी, डेमोग्राफी ही बदलली झाली असते. लोकसंख्या वाढलेली असते. त्यानुसार त्या मतदारसंघाची पुनर्रचना काही-काही रिझर्व्हेशन्स असतात. जसे की आमचा चिकोडी लोकसभा मतदारसंघ होता, जो 2002 पर्यंत रिझर्व्ड मतदारसंघ होता. तिथं बी. शंकरानंद कंटिन्युअसली निवडून येत होते. पण 2002 नंतर तो ओपन झाला. तर अशा पद्धतीने हे मतदारसंघ हलवले जातात, की कधी रिझर्व्ड असतो तो अनरिझर्व्ड केला जातो आणि ते सगळं डिलिमिटेशनच्या ह्याच्यातून होतं. आणि हे डिलिमिटेशन करण्याचा आधी एक कमिशन नेमलं जातं आणि त्या कमिशनला ह्या इंडिया आघाडीचा आक्षेप आहे. पहिला आक्षेप त्या कमिशनला आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे, त्या कमिशनची संरचना जर तुम्ही बघाल, तर त्याच्यामध्ये कमिशनचा चीफ असेल, तर तो चीफ असेल एक्स सुप्रीम कोर्टचा जज आणि त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनने नॉमिनेट केलेले लोक एखादी व्यक्ती असेल आणि ते कमिशन फॉर्म होईल आणि त्याच्यासोबत लोकसभेतील किंवा विधानसभेतील तुमचे
प्रतिनिधी असतील, पण त्या प्रतिनिधींना वोट करण्याचा अधिकार नाही. त्या कमिशनमध्ये इतके अमर्यादित अधिकार आहेत, की त्यांनी जो निर्णय घेतला, तर त्याला परत कुठेही चॅलेंज करता येत नाही. ना लोकसभेत चॅलेंज करता येतं, कोणत्या विधानसभेत चॅलेंज करता येते किंवा कोणत्याही कोर्टात चॅलेंज करता येत नाही. तर त्यांचा शब्द हा प्रामाण्य मानला जातो आणि त्याप्रमाणे होतं. तर ही अशा पद्धतीची पॉवर त्यांच्याकडे आहे. त्या कमिशनचं काम असं आहे, की आता भारताची लोकसंख्या वाढलेली आहे. तर लोकसंख्या जशी वाढली त्या प्रमाणात मतदारसंघ वाढवावे. तर आत्ताचा आपला आकडा काय आहे? 543 आहे. तर तो जवळपास 816 ते 850 पर्यंत लोकसभेतील सीट वाढवण्याचा प्रयत्न ह्या डिलिमिटेशन कमिशनमधून होणार आहे. तर ठीक आहे, सीट वाढतायत, लोकसंख्या वाढते, तर सीट वाढले पाहिजेत हे समजू शकतो. पण तुम्हाला जर माहीत असेल, तर भारतामध्ये पॉप्युलेशन कंट्रोल हे आपलं मेन ऑब्जेक्टिव्ह होतं, राष्ट्रीय धोरण होतं. मग त्या राष्ट्रीय धोरणाच्या आधारे प्रत्येक राज्याने काम करणं गरजेचं होतं. पण तसं झालेलं आहे का? तसं झालेलं आहे का? नाही. तर तुम्ही उत्तरेमध्ये बघा, तर मेन दुसरा जो द्रमुक किंवा स्पेसिफिक इंडिया आघाडी घेते. जर जर तुम्ही उत्तरेकडील लोकसंख्याचा जो वाढीचा वेग बघा आणि तो दक्षिणेशी कंपेअर करा, तर तो सुसंगत आहे का? नाही. पण उत्तरेमध्ये लोकसंख्या वाढली, म्हणजे जे आपलं धोरण होतं त्या धोरणाच्या विरुद्ध ते वागले आणि त्यांनी भरमसाठ लोकसंख्या वाढवली. तर त्याला तुम्ही पनिश केलं पाहिजे किंवा त्याला तुम्ही पेनल्टी लावली पाहिजे. पण ह्या डिलिमिटेशन कमिशनमधून आपण काय करतोय, त्याला रिवॉर्ड देतोय. त्यांना एक्स्ट्रा रिप्रेझेंटेशन देतोय. कारण की तुमच्याकडे लोकसंख्या जास्त आहे, चला तुम्हाला ॲडिशनल सीट घ्या. तर त्या हिंदी भाषिक बेल्टमध्ये तुमच्या जर ॲडिशनल सीट आल्या, तर त्याचा तोटा काय आहे? सीट मिळाल्या पाहिजेत. ठीक आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, पण प्रमाणात मिळाल्या पाहिजेत. तर तिथं जर ॲडिशनल सीट्स आल्या, तर त्याचा तोटा काय आहे? तर त्याचा तोटा आहे, की तुमच्यामध्ये तुम्हाला जर आता हिंदी बेल्टमध्ये जर तुम्हाला पूर्ण मेजॉरिटी मिळाली, तर तुम्हाला साउथ बेल्टमध्ये मेजॉरिटीची किंवा तिथल्या लोकांच्या मतदानाची किंवा त्यांच्या सीटची काहीच व्हॅल्यू राहणार नाही. कारण की तिथं तुमच्या खूप साऱ्या सीट वाढलेल्या आहेत. तर ह्याचा डायरेक्ट इफेक्ट काय होऊ शकतो? तुमचं राष्ट्रपतीचं इलेक्शन किंवा राष्ट्रीय धोरणासोबत संबंधित तुम्ही जे काही कायदे कराल, तर ते कायदे हे एकमताने किंवा तुम्ही एकांगीपणाने तुम्ही ते मांडू शकता. तर हा मेन चॅलेंजिंग पॉइंट द्रमुकचा हा आहे. हे 2 पॉइंट हे द्रमुकचे आहेत. त्यांना काय म्हणणं आहे, की तुमची लोकसंख्या वाढली, तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला जास्त सीट मिळून जातील. पण कंपॅरेटिव्हली आम्ही राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत वागलो, पण मग त्यामुळे आम्हाला आमच्या सीट कमी होतायत आणि तो मुद्दा रास्त आहे. तर तो मुद्दा विचारात घेतलाच पाहिजे. पण त्याला आता आपण काय केलेलो आहे, ह्या महिला आरक्षणाला ह्या डिलिमिटेशन आपल्याला पास करायचं आहे. कारण की भाजपला माहित आहे त्यांचा नॉर्थ किंवा हिंदी बेल्ट हा त्यांचा स्ट्राँग होल्ड आहे. तर आणि त्यांना जर परत सत्तेमध्ये कायमस्वरूपी राहायचं असेल, म्हणजे भारतामध्ये भाजप सत्तेतून कधीच जायचं नसेल, तर त्यांना असल्या काहीतरी बिलं आणली पाहिजेत. तर त्यांनी शील्ड म्हणून महिला आरक्षणाला पुढे केलेलं आहे आणि लोकांना हे समजतंय काय? तर बिलकुल नाही. तर हे नक्की ह्याला आपण एक डेटाच्या माध्यमातून ह्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर उत्तर प्रदेशमध्ये आता सध्याला सीट्स किती आहेत? 80 आहेत. जर डिलिमिटेशन बिल पास झालं आणि त्याच्यानंतर जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे डिलिमिटेशन झालं, तर त्याचा लोकसभेतील सीट्सचा आकडा हा तब्बल 120 ते 128 होईल. तर तो म्हणजे कसा आहे? तर तब्बल 40 ते 48 सीट वाढतील. तेच तुम्ही बिहारमध्ये बघाल ते 60 ते आता 40 आहेत, त्या 60 ते 70 होतील. म्हणजे 20 ते 30 चा गेन होईल. राजस्थानमध्ये आत्ता 25 सीट आहेत, तर त्यानंतर 37 ते 44 होतील. ते म्हणजे 12 ते 19 सीटचा गेन होईल. सेम सेम मध्य प्रदेश 29 सीट्स आहेत, ते 47 ते 43 ते 47 होईल. सो तर पूर्ण तुम्ही हिंदी बेल्ट बघाल, तर ज्या आता 174 सीट आहेत. मी ह्याच्यामध्ये झारखंडला मुद्दामून गिनलेलं नाहीये. उत्तरांचल हा भाग नाही घेतलेला आहे. पण तरीही 174 सीट ह्या नॉर्थ बेल्टला जो मानला जातो, काऊ बेल्ट जो म्हटला जातो, त्याच्या 174 सीट्सच्या नाही म्हणाल तर 260 ते 290 सीट होतील. तर हा जो गेन आहे, तो 86 ते 115 चा गेन आहे. तर हे खूप राक्षसी होऊन जाईल, माहिती आहे का? यांच्याकडे अमर्याद पॉवर येऊन जाईल. तर आफ्टर ही इतकी अमर्याद जर पॉवर आली, तर हे लोकं काहीही करू शकतात. म्हणजे यांचं आता समोर कसं असतं, तुम्ही जी-एस-टीचं जर जेव्हा तुम्ही उदाहरण घ्याल, तर त्यावेळेला कसं झालं होतं, की एक टॅक्स प्रणाली देशात येईल, तर ते देशाचं भलं करेल आणि ही सर्वसामान्यांची अपेक्षा पण तशीच होती आणि तशा पद्धतीनेच त्या बिलला प्रोजेक्ट केलं होतं. पण ॲक्चुअली घडलं काय, की महाराष्ट्र तुम्हाला जर रेव्हेन्यूमध्ये जास्त कॉन्ट्रिब्यूट करतोय, त्या प्रमाणात आम्हाला रिटर्नमध्ये महाराष्ट्राला तेवढे पैसे मिळाले का? नाही. कोरोनाच्या काळामध्ये लिटरली उद्धव ठाकरे आणि अजित पवारांना कटोरा घेऊन यांच्यासमोर उभं राहावं लागलं होतं आणि हे विरोधातलं सरकार होतं. त्यामुळे पैसे त्यांनी दिलेच नाहीत. जे आमच्या हक्काचं होतं किंवा महाराष्ट्राच्या हक्काचं होतं. मी इथं महाराष्ट्राची बाजू मांडेल, की जे महाराष्ट्राच्या हक्काचं होतं ते पैसे मिळाले नाही आणि तसाच
अन्याय तुमच्या विरोधी पक्षांचे जिथं-जिथं सरकारी आहेत, तिथं त्यांच्यावर यांनी केलेला आहे. तर ह्या अशा पद्धतीचे म्हणजे भाषेच्या आधारावर, धर्माच्या आधारावर तुम्ही दुही पेरून तुम्ही साधताय काय? तर जे भारताचा जो संघीय ढाचा आहे, जो फेडरल स्ट्रक्चर आहे, तर ते कमकुवत करण्याचे काम हे अशी बिलं करतायत. तर अशी बिलं मांडताना भाजपने भारत हे एक एंटिटी आहे, हे कन्सिडर करून तुम्ही वागलं पाहिजे. तुम्ही हे पूर्ण भारताचे पंतप्रधान आहात, ना की कुठल्याही एका एका स्पेसिफिक लँग्वेजचे किंवा एका राज्याचे तुम्ही पंतप्रधान नाहीये. तर तिसरा आक्षेपार्ह मुद्दा जो इंडिया आघाडीकडून उपस्थित केला जातो, की बाबा तुम्हाला इतकी घाई काय झाली? 2024ला तुम्ही सत्तेत आले, तेव्हा तुम्ही हे का नाही घेतलं? तुम्ही 23ला ह्याला अप्रूव्ह केलं होतं ना, तर 23ला ही बिलं अप्रूव्ह झाली होती. तुम्ही 24च्या इलेक्शन नंतर तुम्ही सत्तेत आले, तेव्हा का नाही केलं? नाही, तुम्ही वेळ जाऊ दिला. तुम्ही वेळ जाऊ दिला आणि आता समोर 5 राज्यांचे इलेक्शन आहेत, तर त्याच्या आधी तुम्ही घाई-गडबडीमध्ये तुम्ही सांगताय, की नोटिफिकेशन काढताय, की 2 दिवसाचं अधिवेशन आहे, या आणि आपण हे बिलं मंजूर करूया. नाही, तुम्ही इतकं मोठं तुम्ही स्ट्रॅटेजिक डिसिजन घेताय, डिलिमिटेशन सारखा घेताय, वुमन रिझर्व्हेशनचा बिल सारखा घेताय, तर त्याच्याशी तुम्हाला कसं आहे, सहमती हा प्रकार तुम्ही विसरून गेलेलो आहोत आपण सध्याला. ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकला असता, इलेक्शन होऊ जाऊ द्या. द्रमुकचा जो आक्षेप जो आहे, इलेक्शन होऊ जाऊ द्या. त्याच्यानंतर तुम्ही डिस्कस करू शकता. तर तुम्ही तुम्ही काय करताय, प्रत्येक तुमचं जे फेल्युअर होणार आहे, त्याला आपण तुमचं ढाल बनवून वापरायला लागले, है ना? तर ते चुकीचं आहे. तर तुम्ही त्या त्या द्रमुकचं जर तुम्ही सजेशन घेतलं असतं, तुम्ही सर्व मुख्यमंत्र्यांशी बोला, की बाबा आपल्याला आपली लोकसंख्या अशी वाढतीये. प्रत्येक आपलं ॲस्पिरेशन फुलफिल करायचं असेल, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? तर ह्या आमच्या सजेशन आहेत. तुम्हाला काय वाटतं? मग त्यांचे काही इनपुट्स येऊ द्या. त्याच्यावर चांगलं डिस्कशन करा आणि हे करा. तर सगळे हे एकमताने हे मंजूर होऊनच जाईल. कारण की आधी पण महिला आरक्षण हे एकमतानंच मंजूर झालेलं आहे. मी तुम्हाला आधी जे आकडेवारी जी दिली, तर ती तिथं कुठेच असं त्याला विरोधी पक्षानेही अपोज नाही केलं होतं. पण हे आता तुम्ही जी आवळी उठवली, की विरोधी पक्ष अपोज करतो, ते पूर्णतः चुकीची आहे किंवा ही पूर्ण आपल्या देशवासियांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे, की वुमन रिझर्व्हेशनसाठी फक्त भाजपच काम करते का? नाही. तर त्याचं तुम्ही जर बघाल इंटेलेक्चुअल जो फाउंडेशन आहे, ते इंदिरा गांधींनी 1970 मध्ये टाकलं. त्याच्यानंतर राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंह राव यांनी लोकल बॉडीजमध्ये वुमनसाठी 33% रिझर्व्हेशन त्यांनी दिलं होतं. त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयींचं मोठं काम आहे. त्यांनी 2-3 वेळा हे रिझर्व्हेशन बिल आणण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यानंतर सोनिया गांधींनी राज्यसभेत हे बिल मंजूर करून दिलं, लोकसभेत हे फसलं. कारण की त्यांचं कोअलिशन गव्हर्नमेंट होतं, त्यामध्ये फसलं. आणि मोदींना मानायचं असेल तर 2023 मध्ये त्यांनी हे बिल मंजूर केलं होतं. तर असं प्रत्येकाचं इन्क्रिमेंटल कॉन्ट्रिब्युशन आहे. तर कोणी एक विलन नाही आहे, कोणी एक हिरो नाही आहे. ठीक आहे. तर ह्या देशामध्ये जो आलेला आहे, तर त्यांनी महिलांसाठी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तुम्ही कुणाला एकाला विलन किंवा एकाला हिरो ठरवून अ, आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये. हे आपलं एक रास्त अपेक्षा भारतीय म्हणणं आहे. आपल्या प्रतिज्ञेमध्ये जे सांगितलं जातं, की भारत हा विविधतापूर्ण देश आहे आणि त्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे आणि त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी, यासाठी मी प्रयत्न करेन. तर हा व्हिडिओ म्हणजे तोच एक प्रामाणिक प्रयत्न आहे. नमस्कार. मी महांतेश. जय हिंद, जय महाराष्ट्र.